पाळण्यात बसायचं का आपण? नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे? मस्त मजेत. आज आम्ही चाललो आहे सगळेजण गावाकडे, कारण आज आहे आमच्या गावची जत्रा. तर जत्रेसाठी कृष्णा पिऊ मी पूजा रेडी होऊन निघालेलो आहे. रेडी पिवड्या? रेडी? कशी नटली माझी बाबू? पूजाच नटली का नाही काय माहिती. पूजा अजून झोपलीच आहे का? उठकी, देवाला जायचंय जत्रेला गावाकडे. तर उठकी आवर मग. 12 तर वाजल्यात ना. उठ. तोपर्यंत आता कृष्णन मी मार्केटला जाऊन थोडस काहीतरी फ्रुट्स घेऊन येतो, संग घेऊन जायला. फ्रुट्स. चल कृष्णा, चल भाऊ. बाईक नको. तू कुठं चालली? पिवडीला घेऊन जा. कहा पे जाना है पिऊ? आला तो एवढ्या सणात? कोण आहे? आम्ही इंस्टाग्राम वळितलं. दहावीला सहावीला घेतलेत बाबा. चला आता आम्ही फ्रुट्स घेऊन निघालो आहे घरी. हे बघा एवढे घेतलेत, 700 रुपयाचे फ्रुट्स घेतलेत एवढे पोराडला खायला. कारण आता गावाकडे जायचं, सगळे फ्रुट्स गाडीत टाकून न्यायचे, कारण तिथं पण खायला आपल्याला होतील. आता आपण फ्रुट्स घेऊन आलोय घरी. तेव्हा आपली काही महिना पण आली, पप्पा पण, पिवडी पण, अक्षय दादा मागं बसलाय, पिवडी पण मागं नाही पुढं बसली. मी आता बाहेर आलोय, मम्मीला बोलवतो. मम्मी फक्त लावून मम्मी. जिम साठी मी बाटली आणली मला, आणि ही पोरं आहेत ना, हे पोरं मला बाटलीच घेऊन देत नाहीत. पाणी नको का माझं पेस जाऊ त्यातलं? चल तुला दुसरी बाटली आणतो, चल. ठीक आहे का रे बाटली? हा, हीच ठीक आहे का? दुसरी घ्यायची अजून बघ, नाही तर घर गेला बोंबलत बसतील पुन्हा. ए कृष्णा, मोबाईल ठेव, गावाकडे जायचंय. पूजा कालचा गाला फोल्याला घे पैसे, चला जत्रेत खर्च आहे. पिवड्या काय झालं का तुला? तिकडे बसली कोपऱ्यात. गाडीत आलोय आता मित्रांनो. आता बघू शकता मी गाडीत आलोय. माझी बॉटल घेऊन त्या बघा, तिथे बॉटल आहे. चला चला लवकर चला. चालव चल गाडी बाबा. ए पूजा आहे ना, आपण कालच गेले तर पुढं बघा पाऊस झालेलं पाणी. आणि बँगलोर मध्ये, कर्नाटक मध्ये का तामिळनाडू मध्ये बघा, पडलेल्या जी गारा आहेत का नाही, गारा, त्या गारा इरगळ्याच नाही. 12 तास ओलडून गेलं तरी इरगळ्या नाहीत. आता इथे समोर इथे पोचलोय मध्ये डिक्सल पुलाच्या वरती, खाली ब्रिज आहे. चला 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 चला, इकडे इकडे इकडे. मी नानासोबत आले. मला वाटलं तुम्ही कधीच गेला. फोन करायचं ना मग, गाडी त्याची असते. गाडी मोकळीच होती तर आपण निवांत झोपल्यात. आपा जत्राची काय तयारी, कुठवर आली, कशी आली? आता पेढा घेऊन आलोय 4 किलो. 4 किलो कशाला? शिरणीला पोर लेकर बाळ आहे ती. होय. लेकरांनी पेढच खात्यात का? सासूबाई कुठे गेले राठोड भाऊ? पेढा घेऊन आलो. एवढं बर, चला. 4 किलो पेढा. तुझं तू आपापलं घ्या. नाही, राधा सगळ्यांवर ध्यान ठेवायचा. सगळ्यांवर ध्यान ठेवा. पैसे खर्च ना, मला मोठी नोट पाहिजे. गुलाबी कलरची. जत्रा असल्यावानीच वाटा नाही बघा. काय सांगू आता तुम्हाला. इकडे केसा बसलाय, दादा पण येत, आजोबा केशव आहे. केसा वार कुठे गेलता? वाढव झालं हुडाकतोय. बघितलेलं नाही, ओळखू. मला का? अहो मी पांडू पांडू. पांढरी हा, दादाचा अवघडच आहे केशव आता रे. एवढ्या पोटात दुखते का आता तुझ्या? नाही ना? कॅमेराला हाय कर मग एकदा. का तुम्ही उठला? मी कॅमेरा चालू केला, उठला का पोळ्या बनवायचा? आता इकडे चालल्यात आईच्या आणि पूजेच्या पोळ्या. जत्रत जायचे. हा, काय नाही, कधी जायचं? थांब की स्वयंपाक तर होऊ द्या की.
5 वाजता मला जायचं लाईट बंद आहे केली ते. का? लाईटच गेली. अयो आता कसं काय ते काय गॅस गॅस आहे आता गॅस मी आहे ना? गॅस ठेवला बचत करून. होय सुनील माझी चुलीवर करायला तिला नको वाटतंय. चुलीवर भाकरी करून ठेवल्या, कालवण करून ठेवलं, भात करून ठेवला. चला बघा तुम्ही चहा पेटली. हे बघा धूळ. फायनली मित्रांनो शेरणी निघाली आहे देवाला. सगळे फॅमिली बघा इथं आहे. चला चला पुरी पण माझ्याकडून काम करायला गेले. हो हा पुरी पण माझ्याकडून काम करायला. पोरी तुझ्याकडनं काम करून घेतात हा मग त्यात पैसे येतात. एवढ्या चप्पल नाही घातली बाबू तो चप्पल तुला कोण उचलून घ्यायचं पाया पडू देवाचा. वाजो 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 वाजो. पोरांनी आणलं की आईस्क्रीम कडे तुमची आठवण लई करतात. तुमची आठवण लई करतात. आता सध्या आपण देवाचं दर्शन घेतले मस्तपैकी. हे आमचं गावचं ग्राम देवस्थान आहे म्हणजे संकटाचा द्वार. चला आता पुढे जाऊ. असं बाय कशी चालली जत्रा? काय खरेदी करायचं का तुम्हाला? काय घ्यायचं? आता उद्या घेऊ आपण. खुळखुळा कुरकुरा करायला पाहिजे. पाळण्यात बसायचं का आपण? पाळण्यात बसायचं. बसव पाहिजे. तुम्ही बसायचं, राठोड साहेबांनी काय बसायचं. म्हणते? चांगलं लई म्हणते. प्रेम आहे हो तुमचं. तुम्ही कशात बसा? सासूचं लय प्रेम आहे. चला एकच फोडायचं ना आता. झालं का नाही चला सानवी काय करायचं असतं माहिती का मित्रांनो? अशा लोकांपाशी बार्गेनिंग करायची नसतं. जेवढी किंमत सांगितली तेवढं द्यायचं त्यांना, कारण त्यांचं पण पोटाच्या वरतीच असतं. त्यामुळे आम्ही काय कमी जास्त केलं नाही. जेवढी किंमत सांगितली तेवढं देऊन टाकलं. ओके. आमची शेंबूर पुसू दे तुझा. फोन केलता पण काय विषय झाला? तुला आता अरे
द्या चला निवांत